कोणा कोण बोलतात की हरे तुम्हाला गाई घालून टाकायचं या हरे हरे केले का गाई घालून सुरुवात करते हो गाई घालची तर पुन्हा मारते कपाळ हो आता काय तुम्ही जाणार काय होता चार मारते परत गाई घालची का बाप गाई घालते हा केला काय तुम्ही त्यांना काहीतरी करतो थोड्या तुला काय घालते का गाई बदल या खायचं जाणार पाहिजे बरं आता तुझ्या बघते मला पाहता का भाऊ ग रोज रोज त्यांच्या गाडी काय घेतलं आहे होणार काय खळ्यातून त्यासारख्या ना होणार गाडी घालतात माझ्या नावावर निसकेलं व्हाप सांगतात मी गाडी घालते होणार आणि काय करतात कपडे सुकत घालून केलेले होते तर कवाच्या मुळात टाकले म्हणजे सगळे नारळ म्हणजे हेलेने आमचे कोणी आता आम्ही सामान्यात काय नारळ घालतो सामान्यात नारळ नावणार कवाच्या मुळात गेलेलो सगळ्या पुसा नेले आता आम्ही खावता काय करता काढून खाऊची गे बोलल्या का मी काय सांगता शास्त्र बोलला का किती बोलताय का बघणार नाही आम्ही तुमच्या घाणी कसं वहिनी कशा आहे ना आमचे नारळ घे आम्ही यांच्या होतो घे भाषा नको भाऊ आम्ही यांच्या कळूच नाही ठका नाही देऊ ते वहिनीतले बघले कोणी दिले का नान नानता भाऊ वहिनी खरं सांगतो का काय अंक करतले की काही एक संबंध ना योग नारळ ठोक नाही रातच्या हाडाने पायान ढकली ढकली चोरा खायची होडे या तुमचा दात येतो आमच्या इथं कायच नो सगळं घेऊन जात आहे आता मी सामारे भाऊ काय घालू इथे घाल इथे घाल काय बाय करतो सामान नाही काय करी सारख्याच नाही काय कुवाली केले पडले ते होतं फकात होतं काढून आमचा कायच नाही घोमाचो बघला म्हणजे बारको बारीक घालवलो कोण तो होतोय घोळ जोडले बघ सांगतेलं नाव घोळ माझ्या बघल्याने का नाका नाक बघिर होतं त्याने खळ्यातून गेले का शिटिया मारला बसला यशाच लावून उतरत नका काय करतो ते काही एक संबंध नाही की ह्याच्यावर लगीन झालंय ना पल्ल्याक लागलो माझं संसाराचं ते वहिनी निवड केले का पेट केलं वहिनी बोलला नाही भाऊ की करू काढू बोलाय भाऊ घेते काय करतो ते काही एक संबंध नाही की घो गावलो तो तोसलो घोण माका फसेला म्हणजे जेव्हा माझ्या बापाशीच्या घरात काही एक कमी नाही होता सगळी बापाची पोरा मी सुकत होतो भाऊ सांगशी का घोळ माझ्या गदरी सगळं मारतो माका वाटले गावलो त्याला सवय हा तुम काय आणि येता माका मध्ये काम कायता मग याकडे तू सांग नाही ना हत्ता बो आणि बाहेर सांगाव तुमका आमची गरज तुमका सांगायची ना आमच्या माझ्या बापाशीच्या घरात काही एक कमी नाही की बापाशीची आम्ही सोच चढवा आव आमची लहानपणीच म्हणजे ढोकाळली ढोकाळीच्या वरती गेली सांगून आणि आम्ही स्वतः म्हणजे मी शासला सगळ्यात थोर म्हणजे मी त्याच्या पाटला प्यामला इटला निटला बुटला आणि निघला कोणी काय सांगा तरी म्हणजे हत्ताची आणि मी सगळ्यात लहान म्हणजे त्याला आमची मेली म्हणजे 6 महिन्याचा होता म्हणजे पोहा त्याच्याकडे जेवण करताना खेळा सोडले होणार गोळेत कवनी खाला आणि पोट फुकान मेला म्हणजे आम्ही 5 जण राहलो म्हणजे आणि मी सगळ्यात थोर म्हणजे आणि वाड्यासारख्या म्हणजे वाढाक लागला आणि तेव्हा मी बरं होते तुका म्हणायचं दाखवलं नाही रे आणि वगैरे बाई सांगा वाड्यासारख्या का बरं मी तुला सांगायचं म्हणजे आणि लाचीत दिसून आणि त्या सावळ्या हातात तरी बरं म्हणजे माकाकडे बावडेल गेलोय थोडे गेले का लोकांचे गजरी म्हणजे होतो सांगता व्हायचा सोनगॅप मडवाचा कॉल बरा माझ्या भावाशीना लगीन करू याचं काय काय म्हणजे सांगायला लागली कोण गेलाय आणि मग बाई काय काय म्हणजे सांगायला लागली आणि मी म्हणजे कामात जावता कोण म्हणजे मी जाऊतलं लगीन केले तर पाटल्या भैशिंगा बघतो लोक नाही गे लोक काय म्हणतरी आपण लगीन झाला आणि उडाला भैशिंगा वारा होऊन तरी नाही गे वहिनी होय तर होईल नका बाई मारतो हा वहिनी बोलली पैसे बरी आहे वहिनी आम्ही बाई आणि मग मी लग्न होयच होणार नाही मग तसे माझे बापाशी म्हणजे वाटे गडे आणि बापाशी माझ्या सोय म्हणजे पॅन कावची तो खरे गेलो कोणच्या कामात माझ्या वाटे गडे सांगितलं म्हणजे पोरा बरी असं खोपई करे कधी काय होणार नाही हो मी आपल्या भैशिंका घराकडे जेवण वाढू होतो जेवण वाढू होते तर बापूजी लो म्हणजे घेऊन आणि माझा साथ घातला आणि शसला गो ना मी बाई होऊन तर हो कोणी माझा साथ घालला आणि साथ सो घालता भय करू लागलो म्हणजे माका आणि बाई मी विचारते बापाशी काय रे नाही म्हटलं मग तू काय सांगायचं मी बाई होऊन त्याचा काय सांगता जाणार पण माका माझ्या भय करू लागलो आणि मग विचारते बापाशी काय रे नाव नावलो तुझा लगीन करतो ना इतकं सांगला मी माका म्हणजे माझं काही चांगलं वरते खालते जा आणि बाई आता की बाई काय करू मी आता लगीन झाले पोरं म्हणजे वाट्यावर पडत आणि माझी म्हणजे पावला लागली म्हणजे